नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र साहेब फडणवीस यांनी 2 दिवस आधी शेतकऱ्यांसाठी आणि पूरग्रस्तांसाठी 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलेले मित्रांनो. आणि हे पॅकेज हे महापॅकेज म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. अभूतपूर्व पॅकेज याला सांगण्यात येत आहे मित्रांनो. देवेंद्र साहेबांची जी पत्रकार परिषद होती ती मी बघितली मित्रांनो. काफी गाजावाजा करण्यात आला आणि एवढं पॅकेज आजपर्यंत दिलेलं नाहीये आणि आपण शेतकऱ्यांचे किती कैवारी आहे अशा प्रकारचं दृश्य दाखवण्यात आलं आणि मेनस्ट्रीम मीडियाही त्यांचे गुणगान गायला लागले मित्रांनो. काही प्रमाणात सोडले तर बाकी मॅक्झिमम मीडिया त्यांचे गुणगान गायला लागले मित्रांनो. परंतु देवेंद्र साहेब आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यांचं कौशल्य खूप आहे, चतुर आहे. परंतु मित्रांनो, आपली चतुराई, आपलं कौशल्य कुठं दाखवावं हे त्यांना कळालं नाहीये मला असं वाटतंय. ज्या शेतकऱ्यांचं सर्व काही उद्ध्वस्त झालेलं आहे इथपर्यंत की शेती सुद्धा त्यांची वाहून गेलेली आहे आणि तशा लोकांसाठी त्यांनी 31,628 कोटी दिसायला खूप मोठी अमाऊंट आहे मित्रांनो. परंतु लक्षात घ्या, या अमाऊंट मध्ये त्यांनी किती चतुराईने ही अमाऊंट एक खूप मोठ्या प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता शेतकऱ्यांच्याही आणि लोकांच्याही लक्षात आलेलं आहे की या अमाऊंट मध्ये ऑलरेडी जे डिक्लेअर केलेली बजेटमध्ये जे प्रोव्हिजन असते त्या सर्व अमाऊंट यामध्ये इन्क्लूड आहे. जसं की एनडीआरएफची अमाऊंट जे की सेंट्रल गव्हर्नमेंटची असते ती ऑलरेडी अशा काही पूरग्रस्त सिच्युएशन मध्ये किंवा इमर्जन्सी मध्ये ती ऑलरेडी ग्राह्य धरलेलीच असते, ती मिळतच असते मित्रांनो. ती अमाऊंट सुद्धा यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्ही विजेचे खंबे लावाल किंवा रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप कराल किंवा बाकी काही गोष्टी तिथं डेव्हलप कराल, त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा आहे? आज त्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे, बाकी गोष्टी नुकसान सगळं काही पाण्यामध्ये जलमय झालेलं आहे. आणि अशा शेतकऱ्यांना तुम्ही त्यांच्या पॅकेजमध्ये अशा प्रकारचे एनडीआरएफचं पॅकेज असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो, त्यातल्या त्यात रोजगार हमीच्या काही गोष्टी असो, या सर्व गोष्टी मित्रांनो, पीक विमाच्या गोष्टी असो, जे की पीक विमाचा प्रीमियम स्वतः शेतकरी भरतो, अशा प्रकारची अमाऊंट त्यामध्ये इन्क्लूड करून अशा प्रकारचा 31,628 कोटी रुपये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. परंतु सरकारला कळायला पाहिजे की ज्या शेतकऱ्याच्या जोरावरती आपण जगत असतो, हा भारत देश जगतो. भारतच नाही तर अख्ख्या जगाला तारणहारता जो असतो तो शेतकरी असतो आणि त्याच्याबरोबरच तुम्ही खेळ खेळताय. हे तर नशीब महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांचं आणि शेतकऱ्यांचं मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये कुठलंही मतदान किंवा इलेक्शन नाहीये, नाहीतर हीच अमाऊंट तुम्हाला मोठी दिसली असती आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून हे पुढे आले असते. परंतु महाराष्ट्रामध्ये कुठेही जवळपास आता इलेक्शन नाहीये लगेच, त्यामुळे या गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहे. लोकांनी या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की कशा प्रकारे सरकार हे आपल्याबरोबर खेळतंय आणि या गोष्टी जेव्हा वेळ येईल तेव्हा दाखवण्याची गरज आहे मित्रांनो. अशा प्रकारे आणि जो विरोधक आहे तोही आपल्याला एवढा कमकुवत मिळालेला आहे की या अशा प्रकारच्या पॅकेजची जे काही पोल खोलण्याची जबाबदारी विरोधी पक्षांची आहे. रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांना आत्ता मदतीची गरज आहे त्या लोकांना काय तर हेक्टरी कॅल्क्युलेशन जर केलं मित्रांनो तर 18,500 रुपये पर हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि देवेंद्र साहेब फडणवीस म्हणतात की आपण दिलेलं पॅकेज हे अभूतपूर्व पॅकेज आहे मित्रांनो. परंतु विचार करा, कर्नाटक सारख्या राज्यामध्ये, पंजाब सारख्या राज्यामध्ये 50,000पर्यंतची मदत पर हेक्टरी त्यांनी डिक्लेअर केलेली आहे आणि शेतकऱ्यांना मिळालेली आहे मित्रांनो. तर मग मला हा सरकार बरोबर हा एक प्रश्न सुद्धा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि महाराष्ट्र सरकारला की डबल इंजिन सरकारचं काम काय आहे? जेव्हा तुम्ही मतदानासाठी मतं मागायला येतात तेव्हा आवर्जून सांगत असतात की आपलं डबल इंजिनचं सरकार आहे, आपल्याला कशा प्रकारे फायदा मिळणार आहे, या सर्व गोष्टी तुम्ही चुकत नाही सांगायला. तर मग पंजाबमध्ये आणि कर्नाटकमध्ये तर डबल इंजिनचं सरकार नाहीये, मग त्या लोकांना मदत कशी पोहोचते आहे हाही विचार करण्याचा. एवढ्या प्रमाणात मदत जर महाराष्ट्र या राज्यापेक्षा जर त्या शेतकऱ्यांना मदत आपल्यापेक्षा जास्त मिळते, जेणेकरून आणि इथली परिस्थिती ही भयावह आहे तरी सुद्धा अशा राज्यांमध्ये मदत आपल्या येथील मदतीपेक्षा जास्त मिळते जिथं की डबल इंजिनचं सरकार नाहीये मित्रांनो. तर विचार करण्याची गरज आहे. आणि जिथं इलेक्शन आहे तिथं काही न होता सुद्धा पॅकेज डिक्लेअर केल्या जात आहे. मी बिहारची गोष्ट करतोय मित्रांनो. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथं चूक आपलीच आहे की एवढ्या भरघोस प्रमाणात जर तुम्ही एखाद्या पक्षाला जर तुम्ही एवढ्या प्रमाणात बहुमत
देत असाल, निवडून देत असाल, तर अशा घटना घडणारच आहे मित्रांनो, लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा मी खूप मोठा शुभचिंतक आहे, परंतु तरी सुद्धा सांगतो, जिथं चुकत असेल तिथं चुकीचंच म्हणावं लागतं मित्रांनो. माननीय नरेंद्र मोदी साहेब मुंबईमध्ये येतात. मुंबईमध्ये न्यू मुंबईचं जे काही एअरपोर्ट आहे नवी मुंबईचं, त्याचं उद्घाटन केलं जातं काही प्रमाणात. मित्रांनो, जेव्हा शेतकरी या महाराष्ट्राचा रहिवासी जगण्याची त्याची परिस्थिती नाहीये, अशा राज्यामध्ये इथं विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी प्रधानमंत्री येतात ते मित्रांनो, खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याची खरंच आता गरज होती का शेतकऱ्यांना पॅकेज वाढवून देण्याची गरज होती? फक्त आकडा वाढवून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणारा पैसा वाढत नाही मित्रांनो. विचार करा, कुठंतरी चुकतंय सरकार आणि ह्या चुकीला कुठंतरी आपणही दुजोरा देतोय मित्रांनो. लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या घटना या आपल्यामुळेच होतात आहे. त्यामुळे सर्वांनी या गोष्टी लक्षात घ्यायला हवे आणि सरकारनेही या गोष्टीवरती विचार करायला हवा मित्रांनो. फक्त आकडा वाढवून होत नाही, शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. आणि मदत कशी म्हणतात, जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असतं आणि तेव्हा त्यांना जी मदत दिली जाते, ती मदत काय असते मित्रांनो? मदत म्हणजे काय की त्यांनी लावलेला खर्चापर्यंतही तुम्ही मदत देत नाही, मग याला मदत म्हणायची कशी? आज शेतकरी जेव्हा त्याला शेती पिकवायची असते, तर त्याला जे काही त्याला हे लागणार असते, इनपुट लागणार असतात, जसे की त्यांना बीजवाई लागणार असतो मित्रांनो, खतही लागणार असो, औषधी लागणार असो, जे काही गोष्टी लागणार असो, त्या व्याजाने ते तिथून घेत असतात शेतकरी. आणि त्या दिवाळीमध्ये किंवा तशा प्रकारे त्यांचे पीक आल्यानंतर ती त्याची परतफेड करत असतात, विथ व्याज, विथ इंटरेस्ट ते देत असतात. तर अशा वेळेस त्यांचा येणारा खर्चाची किंमतही तुम्ही त्यांना मदत म्हणून देत नाहीये, तर मग याला मदत म्हणायचं की नाही, हाही प्रश्न आहे मित्रांनो. मदत कशाला म्हणतात? त्यांचा खर्च निघून त्यांना वरती तुम्ही काहीतरी द्या की त्यांचा उदरनिर्वाह होईल. आता तुम्ही दिलेली मदत जर त्यांच्या खर्चामध्ये जात असेल, तर त्यांनी जगावं कसं? अजून वर्ष काढायचं आहे मित्रांनो त्यांना, आणि तुम्ही त्यांना मदत देता ते 18,500 हेक्टरी. एकरनुसार गेले तर ते किती कमी होईल याचा अंदाजा करा मित्रांनो. आणि विचार करा की महाराष्ट्र सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कशा प्रकारची वागणूक लोकांना देत आहे. संयमी लोक आहेत त्यामुळे समजून घेत आहे मित्रांनो, परंतु हा संयम कितवर ठेवायचा हाही विचार करण्याची गोष्ट आहे. लक्षात ठेवा आणि विचार करा मित्रांनो. आज शेतकरी जगला तरच आपण सर्व जगू, हा देश जगेल, हा महाराष्ट्र जगेल आणि हे जग जगेल मित्रांनो. त्यामुळे जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.